सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून आपल्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। राज्यभरातील शेतकरी तुपकरांच्या आंदोलनात सहभागी होत असून सरकार विरोधात शेतकऱ्यांचा तीव्र असंतोष दिसून येत आहे। अन्नत्यागामुळे तुपकरांची प्रकृती खालावत चालली असून दुसरीकडे त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून सरकारसाठी भीक मागितली आहे। बुलढाणा शहरातील गर्दे हॉलपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान आंदोलनात जमा झालेली रक्कम ही जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवणार असल्याचे सांगण्यात आले। हे सरकार कंगाल आहे, शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही असे म्हणत कंगाल सरकारला भीक द्या अशी घोषणा बुलढाणा शहराच्या रस्त्यावर ऐकायला मिळाली। या कंगाल सरकारकडे उद्योगपतींचं कर्ज माफ करण्यासाठी 16 लाख कोटी रुपये आहेत, पण माझ्या शेतकरी भावांवर झालेलं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन करत आहोत। आम्ही हे भीक मागून सरकारकडे पाठवणार आहोत की याने तरी सरकारला सुबुद्धी द्यावी आणि सरकारने आमची सरसकट कर्जमुक्ती करावी।